सज्ज होताना P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीमचे सेनापती टीमचे कर्णधार अनिकेत मोकल यावर सज्ज होताना पाहायला मोतील. मी मगाशीच उल्लेख केला, रायगड जिल्ह्यातील मान सन्मानाची स्पर्धा मैदानाच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेला पाहण्यासाठी होताना पाहायला मोदी आहे. आणि उरण तालुक्याचा अभिमान आहे, उरण तालुक्याची आन बान शान असलेली तिरंगा ट्रॉफी या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं कंपल्सरी, ज्याच्यामध्ये ते 4 ओव्हर झाले पाहिजेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये असेल. एव्हरी टीम एव्हरी प्लेअर हॅज टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द टुर्नामेंट. 5 ओव्हरची मॅच, 5 गोलंदाजांचा वापर. खेळाला मात्र इथून आपण सुरुवात करतोय. विश यू ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम्स. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रचंड वेग या चेंडूवरती आपण पाहिला. अगोट टप्प्याचा बॉल होता, अगदी चेस्ट हाईटने विकेट कीपरकडे निघून चाललाय. डॉट चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर्ड होताना अनिकेत मोकल, साई गावाचा हा ब्रँड ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या गावाचं नाव मोठं केलं, स्वतःचं नाव मोठं केलं. कित्येक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक आणि यंदाच्या वर्षी बाईक्स पण जिंकताना 2 बाईक्स या मात्र अनिकेत मोकल यांनी स्वतःच्या नावावरती केल्यात. पायकर बान, कमालीची सुरुवात. पहिला चेंडू डॉट फेकलाय. दुसरा बॉल हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, डिस्टन्स नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बोल्टच्या स्वरूपात. पहिला धक्का, चिराग बॅक टू द डगआउट. परत एकदा सर्वांना सूचना दिल्या जात आहेत क्रीडा रसिकांना की आपल्या बाईक वगैरे आहेत त्या प्लीज रस्त्यात ठेवू नका, कारण पाहुण्यांच्या गाड्यांचा ताफा थेट आपल्याला मैदानातून आत घ्यायचा आहे. काहींच्या स्पेशल एंट्रीज आमच्या संयोजकांच्या माध्यमातून आहेत, तर प्लीज कुणीही मध्ये बाईक उभ्या करू नका. या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी संयोजकांकडून येत आहेत. नवीन बॅटर सिद्धेश भगत मैदानाच्या आतमध्ये मात्र इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती इन होताना मात्र या ठिकाणी पाहायला मोदील. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉल वरती विकेट मिळवली आहे. अनिकेत मोकल रफ्तार का सौदागर चांगली सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भगत इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती दाखल होताना पाहायला मिळतील. चला या ठिकाणी पाहू शकाल आता एक स्पेशल एंट्री, तीही आर्यन नक्ष लॉजिस्टिकचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय समीर शेठ पाटील यांची शुभ उपस्थिती आपल्याला आता इथे पाहायला मिळतोय. एका आगल्या वेगळ्या शैलीत ज्यांची स्पेशल एंट्री आमच्या संयोजकांच्या माध्यमानं आहे. तिरंगा ट्रॉफी 2026च्या या पर्वात 11व्या पर्वात आदरणीय समीर शेठ पाटील आपल्या सहकार्यांच्या समवेत या स्पर्धेसाठी या मैदानात येताना दिसत आहेत. मुख्य अतिथींचा ताफा या मैदानाकडे येताना दिसतोय. नाव आहे समीर शेठ सुधाकर शेठ पाटील. आर्यन ग्रुप ऑफ कंपनीनं स्वतःचा कारोबार सुरू केला. जिथे जाईल की सामाजिक आणि तेवढीच शैक्षणिक. ज्या शाळेत मराठी शाळेत शिकलो त्या शाळेची इमारत तेवढीच उत्तम असावी, याच्यासाठी 1 कोटीहून अधिक रक्कम ज्या शाळेसाठी खर्च केली त्या आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर आदरणीय समीर शेठ पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे.
ही एक अगदी उत्तम एंट्री, विशेष आकर्षणात, फटाक्यांच्या रोषणाईत, आवाजात आपल्याला रॉयल एंट्री पाहायला मिळतोय समीर शेठ पाटील यांची. स्वतःनं अगदी स्वतःचा व्यवसाय म्हणजे वडिलांना खरं तर हा व्यवसाय सुरू केला एक ट्रकवरती, आणि त्या एका ट्रकवरून हा व्यवसाय जवळजवळ ज्या व्यवसायानं प्रचंड मोठं रूप धारण केलं. आत्ता जवळजवळ 400हून अधिक टीटी ज्या नक्ष लॉजिस्टिकमध्ये आहेत. खरं तर मूव्हर्स अँड कॅरियर्स, ट्रान्सपोर्ट्स, लॉजिस्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांच आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या आहेत. आणि खरं तर त्या कंपनीचे डायरेक्टर माननीय समीर शेठ पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर थेट अतिथी कक्षाकडे येताना दिसतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचे सर्व बॉडीगार्ड, अंगरक्षक, आणि म्हणूनच स्वतःच्या व्यवसायाचा मुहूर्त खरं तर अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत आत्तापर्यंत अनेक 400हून अधिक टीटीना घेऊन, त्या ट्रेलरना घेऊन आपल्या स्वतःच्या व्यवसायात चला. तदनंतर चला गाडी चालकांना फक्त सारथ्यांना विनंती असेल की आपल्या गाड्या समोर अगदी त्या पॅसेजमध्ये घ्यायच्या आहेत. 2 ते 3 षटकांचा खेळ पाहिला जाईल. 25 तारखेला दुधाले डोंगरावरती अनेक सेलिब्रिटी कलाकार तुम्हाला पाहायला मिळाले. बिग बॉस गेल्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सुद्धा पाहायला मिळाला, आणि त्याच्यानंतर असे अनेक अजय गायकवाड अशा सर्व खरं तर कलाकारांना घेऊन, नलिनीबाई मुंबईकर, कोलिनबाई अशा अनेक सेलिब्रिटींना घेऊन एक मोठा कार्यक्रम आपण पाहिलात. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य सांगायचं झालं तर पलियेमधील प्रलय असेल किंवा इर्शालवाडीतील सातत्यानं मदत राहिली. चला सामना सुरू करायचा आहे. अंगरक्षक जेवढे आहेत त्यांना विनंती आहे की आपण जर बसून घेतलं तर योग्य असेल. विनंती आहे सगळ्यांनी थोडं बसून घ्यावं, ही विनंती आहे. आपला देखील स्वागत आहे या तिरंगा चषकामध्ये, आणि सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. कॉटन बॉल हॅज बीन आणि टेकन पण या ठिकाणी झालाय. कॅच कॅरी केली जाईल विकेटच्या मागे, आणि इथून आणखीन एक धक्का बॅटिंग करताना फलंदाज होतील बाद. मोठे मनाचा गोवठणे आपला गावठाण आणि चिरले या ग्रामपंचायतीचं नेतृत्व प्रभाग क्रमांक, आणि त्या प्रभागावरती सातत्यानं आत्ताच म्हणजे सदस्य झाल्यानंतर जवळजवळ सुधाकर पाटील काका पाटलांच्या वाढदिवसाला 64हून अधिक CCTV कॅमेरे आपल्या गावाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आले. आकाश टकले साहेबांचं इशुभागमन आहे. मी संयोजकांच्या वतीनं त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. O2 कॉम्बॉक्स. प्रतीक गावड नवीन फलंदाज मैदानामध्ये आले आहेत. अकोटप्पाचा बॉल एक्स्ट्रा राईज झालाय. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता. विकेट कीपरकडे जाऊन विराजमान झालाय. आणखीन एक टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मोगल साई गावाचा ब्रँड आहे ज्याचा उल्लेख आपण केला होता. दमदार सुरुवात करत असताना या मॅच मध्ये पूर्णपणे अपोजिशन टीमला बॅकफूट वरती ढकललाय. धावा आल्याच नाहीयेत एकही आतापर्यंत. यावरचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये, हा देखील बॉल अडवलाय. मेडन षटक होणार का? 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेलेत. 2 विकेट त्याच्यामध्ये मिळवल्यात. अनिकेत मोगल ऑलराऊंडर
अष्टपैलू खेळाडू आणि कमालीची सुरुवात करताना आपल्या टीमसाठी टॉस जिंकला, स्वतः कर्णधार बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि का घेतला हे सिद्ध केलं जात आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हा रोल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 विकेट कमावल्यात विदाउट स्कोरिंग अ सिंगल रन. 5 चेंडू झालाय. शेवटचा बॉल अनिकेत यांचा. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय. टप्प्यावरती बारी बारी सबकी बारी, अब की बारी मेरी बारी. चौकार 4. ठिकाणी खरं तर काकासाहेबांची शिकवण आणि संस्कार घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. आता 400हून अधिक गाड्या त्यांचा कारोबार सांभाळणारा उरणमधील सर्वात कमी वयात व्यवसायाच्या उंच क्षितिजावर चमकणारा ध्रुवतारा नाव आहे समीर पाटील. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी दिली जाणारी HF100 हिरो या ब्रँडेड कंपनीची बाईक, ही बाईक ज्यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली. मी हेमंत परदेशी आणि अलंकार परदेशी आपल्याला विनंती करेन की सन्माननीय समीर शेठ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. चिरनेरसाठी काय, आत्ताच मला वाटतं एका मंदिराचा भूमिपूजन ज्यांच्या माध्यमानं झाला. अनेक मंदिरं, इर्शालवाडीमध्ये प्रलय आणि त्या प्रलयानंतर 100 जवळजवळ 40 फीट कंटेनर धान्य, पलियेमध्ये महाडमध्ये प्रलय झाला. कोरोना काळात अनेक धान्याचे किट वाटप करण्यात आले. स्वतःच्या गावात 1 कोटी रुपयाची रायगड जिल्हा परिषदेची शाळा असेल. रायगड प्रीमियर लीग साठी 2 वेळा 1 लाखाहून अधिक किमतीच्या स्पोर्ट्स बाईक ज्यांनी दिल्या उरण प्रीमियर लीग साठी. क्रिकेट समाजकारण हे ज्यांचं खरं तर अगदी महत्वाचं एक छंदच राहिला आणि आज त्याच क्रिकेटला तिरंगा ट्रॉफीला ज्यांच्याकडून HF100 हिरो हे ब्रँडेड बाईक. तदनंतर आकाश टकले. आकाश टकले यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय घनश्याम पाटील यांना की आकाश टकले यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत शिर्लेचे सदस्य सन्माननीय आकाश टकले टेनिस क्रिकेटमध्ये गावदेवी गावठाणमधून सातत्यानं अनेक वेळा उत्तम गोलंदाज उत्तम फलंदाज म्हणून राहिले आणि या कार्यक्रमातील तिरंगा ट्रॉफीला तिरंगा चषकाच्या आयोजकांच्या वतीनं मनस्वी. तदनंतर दिनेश नारंगीकर यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. O2 कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अक्रॉस द लाईन कमालीचा फटका. मिस्टर 360 सर AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय सौंदर्य आहे या फटक्याचं. क्लासिकल स्ट्रोक. कमालीचा फटका आहे. स्वतःकडे असलेलं कौशल्य सिद्ध केलं यावेळेस सौरभ यांनी आणि चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. टोटल इन्क्रीज झाली आहे. 8 या आकड्यावरती मात्र टीमचा धावफलक जाऊन स्थिरावला गेलाय. करण ठाकूर ओव्हर क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आहे. दडपण पाहायला मिळेल. अंडर प्रेशर असेल गोलंदाज करण ठाकूर आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अवांतर बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यापेक्षा जास्त वेगाने आपला रंग बदलण्यामध्ये माहीर आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल काय बिघडेल सामना कठीण आहे. सी सॉ सारखा अप अँड डाऊन सिच्युएशन मध्ये प्रत्येक वेळी या खेळाला आपण पाहिलाय. यावरचा बॉल ताकद यूज केली होती. प्रचंड वेग होता आखू टप्प्याचा परंतु मिस फिल्डिंग. चुकीला माफी नाही. सीमा रेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार. चार धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 13 धावसंख्या. रिवर्सचा फटका. दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. सौरभ मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना खेचला आणखी एक चौकार. झाला जिल्ह्याने साऱ्या 17 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. करण ठाकूर यांच्यावरती केलंय आक्रमण. मेरे करण अर्जुन आएंगे हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल पण इथे करण ठाकूर आले आहेत. ठाकूर
हे नाव जेव्हा ऐकतो तेव्हा शोले पिक्चरची आठवण सगळ्यांना होते. ही हात मुझे दे दे ठाकूर, परंतु करण ठाकूरने धावा दिल्यात 4 मध्ये 13 आतापर्यंत. लोवर फुल टॉस लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, पकडला जाईल झेल आणि संपवलाय सौरभ यांचा खेळ. तिसरा धक्का, बॅटर नो डाऊट कॅच आउट. भल्यानं असणारे सन्माननीय मान्यवर म्हणण्यापेक्षा ज्यांना आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचा बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड खरं तर देण्यात आला आणि त्यावेळेला खरं तर त्यांचा ते भाऊक होणं आम्ही पाहिलं. सध्या महाराष्ट्राच्या एका ब्रँडेड ग्रुपमधील त्या ग्रुपचं उपाध्यक्षपद लेलं पेलं नाव आहे रवी शेलके. मी विनंती करेन रवी भगत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रवी शेलके यांचा आदरपूर्वक सन्मान. सातत्यानं जी दहशत जी ठसन या महाराष्ट्रात ज्या ग्रुपचे आहे त्या लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आदरणीय रवी शेलके यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती तिरंगा ट्रॉफी दरम्यान होताना दिसतोय. रवीजी भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि तदनंतर दिनेश नारंगीकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. मी परेश परदेशी आपल्याला विनंती करेन की परेश आपल्या पवित्र शुभ हस्ते दिनेश नारंगीकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. रवी शेलके बलदंड देह पोटरी मांडा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची आठवण व्हावी या देहाकडे बघितल्यानंतर. तदनंतर दिनेशजी नारंगीकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. हो, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बॅटडी पॅडच्या मधून निघून चाललाय, शरीराच्या अगदी जवळून टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बॉल डॉट चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. तदनंतर बालकृष्ण ठाकूर यांना विनंती करेन अविनाश गावण यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खरं तर प्राध्यापक कणशे सरांचा आवडता विद्यार्थी, राजकीय पटलावरील आवऱ्याच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरती विराजमान झाला आणि के आर पाटील कणसे सर यांचा आवडता विद्यार्थी हा मराठीमधून सातत्यानं नाव आहे अविनाश गावण. बालकृष्ण ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते या मंचावरती आदरपूर्वक सन्मान स्वीकारताना दिसत आहे. दोन ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. स्कोर कार्ड वरती 17 धावा 8.50च्या सरासरीने भोलानाथ आवरे टीमने मात्र जमवल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावले गेल्यात. चांगली सुरुवात केली होती, त्याच्यानंतर धावा आल्या म्हणजे बॅलन्सिंग इक्वेशन मध्ये मॅच मात्र पाहायला मोदी. गोलंदाजी ट्रॅक वरती आता नवीन गोलंदाज परेश मोगल. चांगला चेंडू आहे, वेग प्रचंड होता, एक्स्ट्रा पेस बीटन द बॅटर ऑन क्रीज. या सिच्युएशनला आपण पाहिलं ऑफ साईडला मेरिटच्या हिशोबाने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पण ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तिचा वापर करणं महत्वाचं आहे. उडवलाय बॉलला, आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. षटकार. प्रतीक गावण ज्यांना सिक्सर किंग म्हणून उरण तालुक्यामध्ये ओळखलं जातं आणि त्यांच्या बॅट मधून एक दमदार षटकार गडी घडवून येताना पाहिलाय. बॅकफुटला गेले होते, आखू टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून चेंडू मात्र आलाय. रिव्हर्स स्विंग होताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा थांबून आलाय, त्यामुळे आतली कडा घेत असताना एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डिलिव्हर्ड होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. परेश मोकल युवा खेळाडू आहेत आणि युवाची हवा सध्या तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल. आखू टप्प्याचा बॉल
हवेमध्ये आहे. जानाता वाशी पहुंच गई काशी. मारायचा होता ऑन साईडला, गेलाय ऑफ साईडला. 2 धावांचा प्रयत्न इथे देखील यशस्वी होताना पाहायला मिळेल. फलंदाजांची रणनीती काय असेल हे पाहणं गरजेचं. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावांचं टार्गेट कमी होतं आणि ग्रीष्मा 11 एसीसी मोठीजुई संघाने सहजरित्या तो सामना जिंकला. या मॅच मध्ये जरी 5 षटकं असतील, 3 चेंडू असतील, तरी 60-65 धावा या बनवणं गरजेचं आहे भोलानाथ आवरे टीमला. कारण समोर अनिकेत मोकल यांचा संघ आहे जो बऱ्याचशा फॉर्म मध्ये आहे. धावा महत्वाच्या. यावरचा बॉल देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक तर मिळेल पाहणं गरजेचं, दुसरीसाठी प्रयत्न करतील का, केलेत प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. चित्याच्या चपळाईने 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने 27 या आकड्यावरती टीमची टोटल पाहायला मिळेल. या ठिकाणी युवा उद्योजक साई गणेश मोकल, साई गावचे युवा उद्योजक गणेश मोकल, वेलकम, स्वागत असणार आहे अतिथी कक्षात. स्वप्नील पाटीलला आपण पाहतोय, तदनंतर प्रतीक गोंधळी या मान्यवरांना पाहतोय. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान एका षटकाच्या समाप्तीनंतर केलं जाईल. हवेमध्ये बॉल आहे, कॅचला कॅरी केलं जात आहे आणि इथून मात्र बिग बॅटर, बिग मॅन हॅज टू डिपार्ट. मोठा धक्का, प्रतीक बॅक टू द डग आउट. आणि या विकेटच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. स्कोर कार्ड वरती भोलानाथ आवरे या टीमने मात्र 27 धावा जमवल्या, लॉस ऑफ 4 विकेट. धन्यवाद. चंद्रकांत गोंधली यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते स्वप्नील पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती अतिथी कक्षात करायचा आहे. स्वप्नील पाटील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खरं तर तिन्ही स्पोर्ट्स सायकल ज्यांच्याकडून पुरस्कृत या स्पर्धेसाठी करण्यात आल्या. तदनंतर प्रतीक गोंधळी या ठिकाणी आहेत. मी रोशन कातकरी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते प्रतीक गोंधळी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. या सायकल सोबत दिल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत, खरं तर किरण कुंभार हे पुरस्कर्ते. आणि इथे पाहू शकाल रोशन कातकरी यांच्या पवित्र शुभस्ते प्रतीक गोंधळी यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. ओ टू कम बॉक्स. दीपक भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नव्हताना मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्या त्या 27. व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय. शिवम पाटील आणि दीपक भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता खेळ करताना पाहायला मिळेल. लोअर ऑर्डरचे बॅटर्स. पहिलाच बॉल तडाखा दिलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, हवाई सफर, षटकार. पाहू शकाल सन्माननीय सुशांतजी पाटील यांचं शुभाग बनवतोय. भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व आणि सातत्यानं खरं तर ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं, आजही या कार्यक्रमातील सुशांत पाटील यांचं आगमन आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. मी संयोजकांच्या वतीनं सुशांत पाटील यांचं मनस्वी प्रथमतः शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. पहिला बॉल वरती षटकार आलाय, दुसरा चेंडू ऑन साईडला घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक करतात अडवण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाहीये. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने आर पार सीमा पार, चौकार. सुशांत सागर स्मृती चषकाचे मुख्य आयोजक राहुल मोकल यांचंही आगमन या ठिकाणी अतिथी कक्षात आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉल वरती षटकार पाहिलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. शिवम पाटील यांनी सांगितलंय की इथून धावा या बनवल्या नाही जाणार तर बरसल्या जातील.
37 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल आउट पोहोचली आहे. सायराज मोकल ओव्हर क्रमांक 4 त्यांच्यावरती मात्र दडपण असेल. ॲज अन बॉलर जेव्हा तुमच्यावरती आक्रमण केलं जातं तेव्हा तुमच्यावरती मनोवैज्ञानिक दबाव असतो. यॉर्क लाईन वरती होता. दबाव में लोग बिखरते हैं पण दबाव में हम निखरते हैं. सायराज मोकल यांनी सांगितलं. जरी माझ्यावरती षटकार चौकारांची बरसात झाली असली तरी कमबॅकिंग डिलिव्हरीज टाकण्याचं कौशल्य माझ्यामध्ये, क्षमता माझ्यामध्ये आहे. मी नेहमी सांगतो तुमच्यावरती किती आक्रमण होऊ द्या, तुमच्या ताकदीवरती तुम्ही जोपर्यंत टिकून आहात तोपर्यंत तुम्हाला यश मिळेलच. आणि गोलंदाजांनी स्वतःची ताकद दाखवली. यॉर्कर बॉल त्याच्यावरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 38 धावा ऑन द टोटल. अजूनही 9 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. दीपक भोईर इनाट क्रमांक 6च्या पोझिशनवरती आल्यात. फिनिशरचा रोल आणि फिनिशरचा रोल अदा करण्याची आता गरज या खेळाडूला असेल. मोठ्यात मोठी धावसंख्या बनवायची आहे भोलानाथ आवरे टीमला. यावेळेचा बॉल चांगला चेंडू आहे. भीट केलाय टॉट चेंडू यावेळेस येताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉप ऑर्डरचे बॅटर. खरं तर सुरुवात खराब झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या होत्या, धावा होत्या 4. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा बनवल्या गेल्या. मागच्या ओव्हरमध्ये पण 10 आल्या आणि या ओव्हरची सुरुवात पण दमदार झाली आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक फसवा चेंडू होतात. आसन गोलंदाज तुमच्याकडे वेग किती आहे त्याच्यापेक्षा व्हेरिएशन्स किती आहे ते महत्वाचं. पण पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल. नो चेंडू आहे. कहाणी में ट्विस्ट. मी नेहमी म्हणतो ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन द ॲक्युरसी अँड कन्सिस्टन्सी इन युअर लाईन अँड लेंथ. व्हाईट बॉल नो बॉल तुम्हाला अवॉइड करायचे असतात. पण नो बॉल आला. एक्स्ट्रा धाव मिळाली आणि पंचांनी हेलिकॉप्टर फिरवलाय. उघडा डोळे पहा नीट. द बॉल इज फॉर द फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पण यॉर्कर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूला करेक्शन झालं होतं. एकाच धावेवरती समाधान या 2 खेळाडूंना मात्र मानावं लागेल. आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होताना 40 या आकड्यावरती. चुकीला सुधारलंय. पहिल्या 2 बॉलवर दिल्या 10 पण तदनंतरच्या 3 बॉलवरती फक्त 3च धावा खर्च केल्यात सायराज मोकल यांनी. 40 या आकड्यावरती टीमची टोटल. आतापर्यंत जर मी विकेटला अनालाइज केलं तर धावा पहिल्या सत्रामध्ये तितक्याशा बदल्या नाही आहेत. मागच्या मॅच मध्ये पण पहिल्या सत्रामध्ये लो स्कोरिंग, या मॅच मध्ये पण धावा तितक्या नाही आहेत. बॅकफुटला गेल्यात. टॉप एज विकेट कीपर चेंडू खाली पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. आणखीन एक धक्का. शिवम पाटील बाय. चार ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 10च्या सरासरीने 40 धावा, लॉस ऑफ 5 विकेट या बॅटिंग करताना भोलानाथ आवरे टीमने मात्र जमवल्यात. अर्थातच अर्धी टीम आतापर्यंत पवेलियन मध्ये परत पोहोचली गेली आहे आणि 6 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. फायनल ओव्हर, डेथ ओव्हर, जिथे मात्र फलंदाज बॅट फिरवत असतात, धावा बनवत असतात आणि आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवत असतात. आणि त्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष मोकल यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, क्रिकेटचा बराचसा अनुभव, गेले कित्येक वर्ष या टीम कडून खेळताना मात्र चांगला परफॉर्मन्स करताना आशिष मोकल यांना पाहिलाय आणि तीच जबाबदारी त्यांच्यावरती असेल. न्यू बॅटर श्रीकांत ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र येत झालेत. चला, जास्त वेळ आपण घेऊ नका, स्पीडअप मेंटेन करा. तुम्हाला विनंती असेल, शेवटचं षटक पंचांच्या लेफ्ट हँड साइडनी राईट आर्म ओव्हर द विकेटचं अँगल. पहिला बॉल, पहिला चेंडू, प्ले अँड मिस. वाऱ्याच्या वेगाने बॅट फरली गेली पण कहीं पर निगाही कहीं पर निशाना, लगी तो छगी पण छगी नाही लगी. डॉट बॉलने सुरुवात झाली. डॉट चेंडू गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवत असतो तर डॉट चेंडू फलंदाजांवरती दडपण बनवत असतो. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर, बऱ्याचदा मी सांगितलंय. आणखीन एक डॉट चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी करताना उल्लेख केला होता मी आशिष मोकलचा. कित्येक वर्ष खेळलाय, अनुभव आहे आणि स्वतःच्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना यावेळेस पाहायला मिळेल. 11वं पर्व तिरंगा चषकाचं, ज्याच्यावरती सगळ्यांना गर्व आहे.
पण सध्या तरी आशिष मोकल यांच्या गोलंदाजीवरती गर्व असेल तमाम साईकरांना. सुरुवात चांगली झाली. 2 चेंडू मात्र डॉट या ओव्हरमध्ये फेकले गेल्यात. फिल्डिंग पोझिशन्स मध्ये चेंजेस मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. धावा बनवायचे आहेत, डॉट चेंडू खेळायचे नाही आहेत. स्वतःमधील असलेलं अस्तित्व, कौशल्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत. अशा सिच्युएशन मध्ये मी नेहमी म्हणत असतो की गाड़ी का स्टार्टर खराब हो तो गाड़ी को धक्के की जरूरत होती है. मैच में मोमेंटम चाहिए, वो एक छक्के की जरूरत होती है. तो षटकार इथून मात्र खेचावा लागेल. बॅटची कडा होती, कॅरी करायला हवा होता, मिस झालाय. कॅच ड्रॉप झाली, परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना. 2 फलंदाज एकमेकांसमवेत चर्चा करतायत. चर्चा केलीच पाहिजे. कान मंत्र दिला जातोय, दिला गेलाच पाहिजे. कारण जेव्हा एखादा फलंदाज बॅट पॅच मधून जात असतो त्याला कान मंत्र देणं, त्याला पाठबळ देणं, त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप महत्वाची आहे. स्लोवर बॉल होता, कनेक्शन यावेळेस झालाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीये, गॅप मध्ये बॉल आलाय. चौकार 4. हा चेंडू जर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला तर तुम्हाला समजेल की थोडासा स्लोवर होता, फ्लाइटेड होता आणि त्याच्यावरती संधी मिळाली, प्रॉपर टायमिंग झालं आणि तो चौकार आलाय. यावेळेचा बॉल आखू टप्प्याचा उडवलाय. आज तो चढेगा रनों का फीवर. हा फटका होता स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. या षटकाराच्या बरोबरीने 50 धावा पूर्ण झाल्यात. भोलानाथ आवरे टीम तिरंगा चषक 2026 मधील मला वाटते पहिली टीम आतापर्यंत असेल ज्यांनी 50 धावा सांघिक या ठिकाणी पूर्ण केल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा चेंडू इथून कनेक्ट झाला नाही. एक चोरटी धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. भोलानाथ आवरे टीम बॅटिंग करताना स्कोर कार्ड वरती 51 51 धावा जमवल्या. येणारे 30 बॉल 52 ची गरज. तिथे जाईल ती चला, सर्व मान्यवर खरं तर अगदी या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. ज्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल असे मान्यवर अजूनही आहेत. या स्पर्धेसाठी समीर शेठ पाटील यांची असणारी HF100cc हिरो या ब्रँडेड कंपनीची बाईक, रायगड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या-4थ्या पर्वासाठी असणाऱ्या बाईक, तदनंतर क्रिकेटमधील रायगडमधील जर अगदी टीम पाहू शकाल सातत्यानं ते टीम पॅकर राहिले. क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट आणि क्रिकेट सोबतच अनेक खेळांची आवड, आर्थिक अर्थदानातून या ठिकाणी कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत सन्माननीय मान्यवर समीर शेठ पाटील, आकाश टकले, रवी शेळके यांचे या कार्यक्रमातून प्रस्थान होताना दिसतोय. लगेचच मी मान्यवरांना विनंती करेन मंचावरती यायचं आहे. अलंकार परदेशी, हेमंत परदेशी. कार्यक्रमातून प्रस्थान करताना शेखर बुदाजी ठाकूर, जिल्हा रायगड. निश्चितच खरं तर अगदी हा सामना संपल्यानंतर विनर वर्चस विनर, मोठी जो विपक्ष या सामन्यामधून जिंकणारा संघ, अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी रवाना करायची आहे. विनंती असेल बॅटिंग टीमला, आई भवानी साहेब ही संघ की आपण ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये
रवाना करा. येणारी आता 30 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांचं टार्गेट असेल. याच्यानंतर विनर वर्सेस विनरची मॅच मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये जिंकला ग्रीष्म 11 एसीसी मोठी जुई संघ. आणि या मॅच मधून जो जिंकेल तर दोन टीम दरम्यान नेक्स्ट बॅटल असेल. दरम्यान 30 चेंडू आहेत, करायच्या आहेत त्या म्हणजे 52 धावा. कसा होईल धावांचा पाठलाग हे ऐकवण्यासाठी मात्र आपण पुन्हा एकदा वळूया. रायगड मधील हिंदीची बुलंद तोप अर्थातच कॉमेंटेटर विथ शायर जे असतात ऑन फायर बाबू शाह सर यांच्याकडे आपण जाऊया. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर से मानस मानोरी सर देखिए बात करेंगे कि युवा राइजिंग स्टार से और स्टार देखिए बड़ा अच्छा तरह से बन चुके हैं यहाँ पर से 30 पर देखिए 52 की जरूरत है. लेकिन देखते हैं ये टारगेट कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा. एक बड़ा अच्छा फाइटिंग टोटल यहाँ पर सेट किया गया यहाँ पर से. बाबू सर या ठिकाणी आपण सन्मान घेतोय ज्यांना 3 सायकल पुरस्कृत या स्पर्धेसाठी गेल्या. तिरंगा ट्रॉफी 2026 साठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि त्यातीलच सानव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून या खरं तर अगदी सायकल पुरस्कृत केल्या. त्यांचे बंधू भारतीय जनता पार्टीचे या विभागाचे नेतृत्व. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून हेमंत परदेशी आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ, वस्त्रालंकार मायेची आणि प्रेमाची उपदार शॉल त्यांच्या अंगावरती दिली जाईल. हेमंत परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. आणि तदनंतर थेट जाऊया ज्या ठिकाणी विराजमान आहेत सुशांत सागर स्मृती ट्रॉफीचे मुख्य आयोजक. नाव आहे राहुल मोकल. राहुल मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. गोल्डन ब्लास्ट आहे म्हणजे खरं तर तुमचं योगदान या स्पर्धेसाठी फार मोठं आहे आणि तुमच्यासाठी आमच्या संयोजकांच्या वतीनं हा गोल्डन ब्लास्ट. तदनंतर राहुल मोकल सुशांत सागर स्मृती चषकाचे मुख्य आयोजक आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान अलंकार परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. चला परत एकदा मोठी जुई टीमनं याकडे लक्ष द्या. आपल्याला पुढची लढत ही गोवठणे कारण यांच्यासोबत चिरनेर अशी होणार आहे. विनर विनर मॅच होणार नाही संयोजकांकडून असा इशारा आहे. तर विनर विनर हा त्याच्यानंतर मॅच आपल्याला म्हणजे चौथी मॅच ही विनर विनर होईल. तर प्लीज दोन्ही टीमच्या संघनायकांनी लक्ष द्यायचं आहे. जहाँ पर देखिए 30 गेंद पर 52 बनाना था लेकिन शुरुआत देखिए पर व्हाइट के साथ स्ट्रेस के साथ हो चुका है. लेकिन थोड़ा सा यहाँ पर देखिए बेहतर से करनी होगी. बैलेंस टोटल है, बैलेंस टारगेट है और जो टारगेट देखिए आपके लिए मुश्किल भी बना सकता है और आसान भी पैदा कर सकता है. अनिकेत मोकल देखिए बहुत कुछ मायना रखेगा इनके बल्लेबाजी के ऊपर अमूल पाटिल उनके साथ. यही बात कर रहे थे भाई. अनिकेत मोकल देखिए यहाँ पर एकदम हेवी अंदाज में देखिए स्लो स्वीप है, कमाल की टाइमिंग देखिए, एलिवेशन लाजवाब और आता हुआ पहला छक्का.
ऊंचाई तो ली है, क्या लंबाई क्लियर करेगी यहाँ पर से? हे फटाफट देखिए लाजवाब दाग देना चाहेंगे फट यहाँ पर से। कमाल के देखिए रन बचाना होगा और अनिकेत मोकल देखिए सबसे पहले इन्हें रोकना होगा पर से। क्या छक्का था भाई, शायद एक बार नहीं भाई, बार बार देखना चाहेंगे। कितना डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देखे। मैदान के चारों तरफ देखिए पर क्राउड देखिए यहाँ पर गाँव देवी साई बहुत टीम देखिए यहाँ पर बहुत बढ़िया यहाँ पर शुरुआत मिल चुकी है। 53 का टारगेट है लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच चुका है 9 रन से। चिराग भुईर, चिराग डालनी होगी भाई यहाँ पर से। तैयार देखिए गेंदबाज है और फिर से एक बार खींचा देखिए यहाँ पर अनिकेत मोकल देखिए रुकने का नाम नहीं ले रहे भाई। यहां से गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, रंपार ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे मेडी उड़ा फुरफुर। कहते हैं ना गति से ज्यादा जरूरी हो जाता है। अनिकेत मुगल देखिए बात करेंगे, अभी भी देखिए पूरी साल कंप्लीट नहीं हुआ तिरंगा ट्रॉफी। देखिए देखिए बाइकर मैन थे लेकिन इसके आप बल्लेबाजी करते हुए। हाँ डीजे मेडी आपने सही गाना बजाया, चिंता ता 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 ता। इस वक्त अनिकेत मुगल वो बल्लेबाजी करते हुए, जो आता है वो मैं डिफिनेटली कर लूंगा। और कितना गति से ज्यादा जरूरी होता है कि सही दिशा में चलना। और अनिकेत मुगल के सामने सही दिशा में गेंदबाजी। गति से ज्यादा यही तो बात छिड़ी भाई, सही दिशा में गेंदबाजी करना। और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गए 15 रन से। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार हो जाएंगे। इस सीजन में देखिए बात करेंगे 12 अर्धशतक, क्या बात है। टेस्ट में तो 400 रन बनाए थे ब्रेन लारा, लेकिन इस सीजन में 12 अर्धशतक देखिए बनाए यहाँ पर अनिकेत मुगल से। और ये उनका फॉर्म दर्शा रहा है भाई कितनी घातक फॉर्म से गुजर रहे हैं। इस बार थोड़ा सा दूर रखा गया, अच्छा सोच है। डॉन के सामने मान जाए या दूर हो जाए। और टीम का स्कोर देखिए अभी भी वहीं रुका है 15 रन से। मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट में आ जाता है, इसलिए कहते हैं ना अपने आप को इतना तैयार रखें कि मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश ही कभी बिना बताए देखिए आ जाता है। अनिकेत मुगल देखिए बात करेंगे, अब हम शोर नहीं करते हैं, अब शोर के साथ साथ है। ओ फंसे भाई यहां पर देखिए, यही तो बात मैंने छेड़ा कुछ समय पहले कि मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है भाई। इसलिए अपने आप को इतना तैयार रखें कि मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश। और इस वक्त देखिए मैदान पर जोश दिखता हुआ खुशी का समय है। अनिकेत मुगल बिग विकेट। साईगावचे युवा उद्योजक आदरणीय गणेश मोकल, मी रवींद्र भगत यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते गणेश मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान। मोठी विकेट खरं तर साई टीमची आपल्याला मैदानावरती गारद होताना दिसली अनिकेत मोकलच्या स्वरूपामध्ये। अतिथी कक्षात विराजमान असणारे युवा उद्योजक आदरणीय गणेश मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान रवींद्र भगत यांच्या पवित्र शुभहस्ते। तदनंतर कुंदन गावंड युवा उद्योजक यांची शुभ उपस्थिती आहे। संतोष भगत आपल्याला विनंती असेल कुंदन गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे। सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर वस्त्रालंकार देऊन कुंदन गावंड यांना सन्मानित केलं जाईल। संतोषजी भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला चिरनेर टीम कॅप्टन आणि गोवटणे टीम कॅप्टन। खास सन्मान देखिए यहाँ पर चलता हुआ आलेल्या पाहुण्याचे हार्दिक स्वागत। महाराष्ट्राच्या परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायचा गरज आहे। और पहले देखिए शाम से हम देख सकते हैं यहाँ पर
मेहमानों का तदनंतर पंकज तांडेल या ठिकाणी आहेत. युट्यूब स्टार युट्यूबर पंकज तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती रवींद्र भगत. किरण कुंभार यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते पंकज युट्यूबर आहे, सातत्यानं अनेक व्हिडिओज ज्यांच्या आपण पंकजच्या पाहिल्यात ते पंकजजी आणि निश्चितच पंकज ठाकूर यांच्या फार जवळचे व्यक्तिमत्व आहेत. पंकजजी गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. पंकज तांडेल. तर चला टीम कॅप्टन दोन्ही या ठिकाणी आहेत आणि नाणेफेकीचं कौल सुशांत पाटील. आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल. आजच्या रजनीतील तिसरी मॅच प्राथमिक फेरीतील असणार आहे आणि एकीकडे पाहायला मिळणार आहे चिरनेर तर दुसरीकडे असणार आहे गोवठणे. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि मान्यवर ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केले जातो आहे. गोवठणेच कॅप्टन. येस, गोवठणे कॅप्टन कॉलिंग. कॉल हेड अँड टेल. 5 षटकांचा सामना असणार आहे आजच्या प्राथमिक फेरीतील तिसरी मॅच. कॉलिंग टेल हेड. निर्णय काय असेल? पहिला क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहे. तुमचं होम ग्राउंड आहे. कधी गोवठण्यासोबत खेळलात तुम्ही? हो, खूप टाइम. वेळ फार कमी असल्या कारणाने या वेळेला तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्सकडे. बाबू शाह यांच्या आवाजातून थेट जाऊया मैदानात. तो चलिए बात करेंगे यहाँ पर चलिए यहाँ पर कट खेलते हुए यहाँ पर से और जहां पर रनों की बात करेंगे देखिए रन से थोड़ा सा मैच की तरफ जाएंगे यहाँ पर से हाँ रनों की बात करेंगे 16 रन बनाए गेंदबाज देखिए तैयार से वो जड़ में रखते हुए देखिए अनिकेत मुगल का विकेट गिरने के बाद है अब थोड़ा सा देखिए जान आती हुई गेंदबाजी में फील्डिंग में. इसलिए तो कहा जाता है ना अब शोर नहीं करते काम है ऐसा करते जाओ कि दुनिया बोलती जाएगी आपके नाम है. और जहां पर सफलता मिला यहाँ पर से अनिकेत मुगल का. उसके बाद डॉक्टर सचिन मुगल मैदान पर उतरे हैं. डॉक्टर सचिन मुगल डॉक्टर नाम पड़ी रहती है लेकिन अब देखिए गेंदबाज डॉक्टर तो हैं भाई इलाज ढूंढ नहीं पा रहे हैं. लगातार 4 गेंद डॉट भाई यहां पर से क्या बात है. डॉक्टर प्रीमियर लीग में देखिए 6 गेंद पर 6 छक्के लगाए हैं. अब यहां पर थोड़ी सी हालत है और टॉप एज क्या लिया है देखते हैं यहां पर डॉक्टर का विकेट गिरता हुआ भाई यहां पर से. कहती ना हमारे बीच में झगड़ा हो गया तो सॉरी बोल दिया तो झगड़ा खत्म. अगर डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो भाई इंसान खत्म. लेकिन यार डॉक्टर का बल्ला ने सॉरी बोला है लेकिन टीम अभी भी बैलेंस है भाई. क्रिकेट है दोस्तों यहां पर से जो दुनिया में होती है क्रिकेट में ऐसा नहीं होता है. अगर अंधे को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका सहारा लिया हो. लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं होता है. विकेट जाता है ना बाकी के बल्लेबाज आकर उस सहारा को देते हैं खड़े उतरते हैं. सुशील मुगल देखिए डॉक्टर्स का विकेट गिरा यहाँ पर 16 पर 2 बल्लेबाज आउट हैं. बहुत बढ़िया देखिए यहाँ से. नहीं तिरंगा ट्रॉफी की देखिए एक खासियत है जहां पर पूरी 4 नाइट क्राउड के साथ मेहमान से सुनील वर्तक सर ये जब मैं पिछले 7-8 सालों से जुड़ते जा रहा हूं तिरंगा ट्रॉफी में चीज देखते आ रहा हूं. और लेजेंड देखिए हमारे पूरे देखिए बात करेंगे हमारे अलंकार परदेशी सर लीजिए, राजेंद्र भगत सर लीजिए, किशोर केनीश सर लीजिए, हमारे रवि भगत सर लीजिए. पूरी तिरंगा ट्रॉफी की देखिए ओ उंगली उठी देखिए अंपायर के यहां पर से. अब खतरे में थोड़ा सा टीम आता हुआ देखिए. कौन कहता है दुख बांटने से दुख कम होता है. अब देखिए दर्द के ऊपर दर्द बढ़ते गया है भाई. यहां पर अनिकेत मुगल का विकेट जैसे गिरा तभी तो सन्नाटा छाया था. बाकी के बल्लेबाज को खड़ा होना थोड़ा कठिन हो रहा है लेकिन देखते हैं मैच क्या कुछ रंग लेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा. हॅलो
तत्पूर्वी स्वर्गीय बाजीअण्णा स्मृती महागणपती चिरनट संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे सर्व प्लेयरने. तत्पूर्वी तिरंगा ट्रॉफीसाठी सालाबाद प्रमाणे जी खेळपट्टी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवली जात असते, मग तिरंगा ट्रॉफी, समर्थ ट्रॉफी पिरकोन आणि सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर या सर्व ट्रॉफीची जी खेळपट्टी बनवण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते पंढरी कातकरी हे करत असतात. तर मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. मी हेमंत अंबा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पंढरी कातकरी यांचा सन्मान करायचा आहे. सालाबाद प्रमाणे सुशांत सागर ट्रॉफी असो, समर्थ ट्रॉफी पिरकोन असू द्या किंवा तिरंगा ट्रॉफी चिरनेर या ट्रॉफीची जी खेळपट्टी असते ती पंढरी कातकरी, तुळशीदास कातकरी, रवी कातकरी हे सर्व मंडळी बनवत असतात आणि अतिशय चांगली उत्तम पद्धतीने बनवतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं आभारी मानतो तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं. ओटू बाबूशा सर. चलिए यहाँ पर देखिए तीन बल्लेबाज आउट हैं, 2 ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 16 बना है. लेकिन जीत की बात कर लेंगे भाई, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. हॅलो. तत्पूर्वी सह्याद्री सोलर केलवणे या सोलरचे सर्वेसर्वा समर्थ ट्रॉफी पिरकोन या ट्रॉफीचे यशस्वी आयोजक सन्माननीय नितीनजी म्हात्रेसाहेब केलवणे यांचं इथं शुभ आगमन झालं. प्रथमतः त्यांचं आम्ही शब्द सुमनानं या निमित्तानं स्वागत करतोय. 18 गेंद की बात करेंगे, 36 की जरूरत है. तैयार गेंदबाज. ओ और एक देखिए कमाल के गेंद भाई यहाँ पर से कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया. और एक एक बिंदी गेंद देखिए आपकी नींद चुराएगी भाई. अभी भी देखिए 36 रनों की जरूरत है, 17 गेंद बचाए. जैसे बगीचे में रोज पानी देने से फूल खिलते हैं और वैसे ही भाई मेहनत करने से जिंदगी में सफलता खिलती है. और क्रिकेट के मैदान पर देखिए उस सफलता की तरफ आपको ले जाती है. शिवम पाटिल तैयार पेश पर और स्क्वायर कैट खेलना चाहते थे. गुलनेश में था, उछाल था, गति था और जिसका बेनिफिट फायदा देखिए रिप्ले में देख सकते हो किस तरह से पर जहां पर देखिए गुलनेश में गेंद टप्पा खाया, हल्की सी देखिए आउट स्विंग था, ज्यादा नहीं था. अगर ज्यादा होता तो फिर वाइड हो सकता था. बहुत बढ़िया, हल्का सी सिर पे कांटा बदला था गेंद. कमाल के शिवम पाटिल की जितनी भी तारीफ की जाए उतना ही कम है. अमूल पाटिल देखिए, अमूल को मुझे लगता है अब कूल रहने की जरूरत नहीं है. 16 पर देखिए 3 है और यहां पर सीधा स्ट्रेट के लिए सिंगल आएगा. अब फील्डिंग में देखिए एकदम से जान आती हुई, यही तो बात कहते हैं क्योंकि तकदीर बदलती रहती है, बस समय का इंतजार करिए. जैसे शीशा वही रहता है मगर तस्वीर बदलती रहती है और मैच देखिए वही है, कुछ तस्वीर बदल रही है. 2 डॉट गिन के बाद एक सिंगल आता हुआ टीम का स्कोर 17 बना है और 3 बल्लेबाज गवाए हैं. हमने कल भी देखा रायगढ़ प्रीमियर लीग में 52-53 5 ओवर में लगातार फाइटिंग टोटल बनती जा रही थी. 5 ओवर में देखिए अंडरलाइट जब मैदान पर खेलते हो आसान नहीं रहता है. इसलिए इतना आसान नहीं रहता है, भलाई क्रिकेट लंबा चल रहा है लेकिन इन खिलाड़ियों के पास ना उतना समय नहीं रहता है. प्रैक्टिस, मुझे तो लगता है कई ऐसे खिलाड़ी हैं पिछले कुछ 1-2 महीने से ये बगैर प्रैक्टिस से सिर्फ मैच का प्रैक्टिस रहता है, वही अनुभव से उतरते हैं मैदान पर. नौकरी, जॉब, घर की जिम्मेदारी, शादी, हल्दी, बहुत जवाबदारी रहती है और जिसके कारण आजकल देखिए 50-55 है ना, ये भी बहुत बड़ा बन जाता है. क्राउड देखिए भाई खचाखच. मेला देखिए तिरंगा ट्रॉफी का आज एक बहुत बड़ी मेला रहती है. ऊंचाई तो भर दी है भाई, यहाँ पर लंबाई की देखिए पर कमी पड़ी है. फील्डर से गेंद के नीचे और एक विकेट यहां से गिरता हुआ. उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े. अगर सपनों को पूरा करना है तो चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े. और इस वक्त देखिए मुश्किल में आती हुई गांव देवी साई पाटिल, जब अनिकेत मोकल बल्लेबाजी कर रहे थे लग रहा था कि क्रिकेट बड़ा आसान है भाई, जैसे एक उंगलियों का खेल है. अब तो ऐसा लगता है कि बहुत कठिन है. और रनों की बात करेंगे, लगातार देखिए औसत एवरेज है गिरते जा रहा है. अनिकेत मोकल का विकेट गिरने के बाद है और तीनों बल्लेबाज देखिए 0 पर आउट हो रहे हैं. डॉक्टर सचिन मोकल देखिए 5 गेंद पर 0 पर. आशीष मोकल भी देखिए बात करेंगे 0 पर. मयूर मोकल भी देखिए 0 पर. लेकिन एक ही राहत की बात है, अमूल मोकल अभी भी मैदान पर, अमूल पाटिल ने. लेकिन अब इन्हें बनना पड़ेगा भाई कातिल.
अमोल पाटिल देखिए, एक पाटिल शो दिखाना होगा, जैसे हम कभी कभी कहते हैं ना गौतमी पाटिल शो, लोग देखना पसंद करते हैं। अब थोड़ा सा साइड टीम में अमोल पाटिल शो देखना पसंद करेंगे, क्योंकि एक ही सेट बल्लेबाज है। सबसे कातिल क्या बनेंगे, अमोल पाटिल या शिवम पाटिल? देखिए ये तो भाई कातिल अदा गेंदबाजी, 4 गेंद में देखिए एक ही रन है। देखिए हर टीम चाहेंगे भाई। प्रज्वलसाठी इथे संधी आहे लगातार 3 षटकारासाठी कुंदन गावण यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. प्रज्वलसाठी कुंदन गावण यांच्याकडनं 3 षटकारासाठी 5,000चं पारितोषिक. क्या बात है, नीतीश सर यही तो रहते हैं असली खलनायक। मैदान के बाहर अपने पार्टी शो पर अपने टीम का हौसला बढ़ाना, होठों से नहीं भाई नोटों से। 17 पर 4 है, समीकरण देखिए लगातार बदलते जा रहा है। अभी भी जीत के लिए देखिए बात करेंगे 35 की जरूरत है। आने वाला 13 गेंद से तैयार गेंदबाज है। ओ प्रज्वल के लिए देखिए और एक डार्ट गेंद भाई यहां से। 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। टीम का स्कोर देखिए 17 पर 4 है। 12 गेंद 35 की जरूरत है। कौन कहता है सिग्नेचर बदलता नहीं, कौन कहता है फ्यूचर बदलता नहीं। उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर थोड़ा बदल जाता है, और दिल में चोट लगे तो फ्यूचर बदल जाता है। लेकिन देखते हैं यहाँ पर अनिकेत मुकल का विकेट गिरने के साथ है पूरी तरह से मैच बदला है। 12 गेंद अभी भी 35 की जरूरत है। कहा जाता है ना नीतीश सर कि लाइफ में पैसे खूब कमाओ और क्रिकेट के मैदान में रन खूब कमाओ, और वही अगर बात करेंगे लाइफ में पैसे भी बचाओ और दूसरी तरफ रन भी बचाओ। इंसान की जिंदगी के साथ ही क्रिकेट देखिए कितना जुड़ा हुआ है। पैसा कमाओ, पैसा बचाओ, रन कमाओ, रन बचाओ। लेकिन क्राउड देखिए, आज पहला नाइट अगर क्राउड ऐसा है तो सोचिए आने वाला नाइट, और खास करके फाइनल नाइट है। चलिए अगला मैच देखिए जिसका टॉस हो चुका है। घर का टीम देखिए महागणपति चिन्ह टीम देखिए तैयार है, और सामने देखिए बात करेंगे गवर्नर टीम। मजा आएगा। रेगुलर देखिए एक दूसरे के साथ खेलते आ रहे हैं, खिलाफ खेलते आ रहे हैं। अब 12 गेंद देखिए 35 की जरूरत है। कहते हैं ना इस खोज में मत रहो भाई, और इस सोच में मत रहो कि किस्मत हमारे साथ है या नहीं, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है। किस्मत से हम कुछ कर सकते हैं, लेकिन मेहनत से ये तस्वीर बदल सकते हैं। 12 गेंद 35 की जरूरत है। तेवर तो वक्त आने पर दिखाएंगे। शहर तुम खरीद लो, राज हम करेंगे। ये क्रिकेट का भाषा इसी है भाई। कब क्या मुकाबला बदलेगा पलटेगा ये कहना बड़ा कठिन है। सिंगल आता हुआ अब सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई। 34 की जरूरत है। 11 गेंद बचाएं। हर किसी की जिंदगी में मुश्किल आती है, फर्क बस इतना रहता है कोई हार मान लेता है और कोई कोशिश जारी रखता है, मतलब हार मानने को तैयार नहीं रहता है। यहां 11 गेंद 34 की जरूरत है, और दोनों बल्लेबाज के बीच में यही चल रहा है चर्चा कि हार नहीं माननी है। 11 पर 34 है। मेहनत वो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले भी खोल सकती है। साइप्रित लाइव देखिए, मेहनत इनकी देखिए। तैयार गेंदबाज है। हाँ यही बात कर रहा था भाई, यहां पर मेहनत वो चाबी है। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही तबाही तबाही। ये 28 की जरूरत है। हर किसी के जिंदगी में मुश्किल आता है, फर्क इतना है कोई हार मान लेता है और कोई कोशिश जारी रखता है। और यहाँ पर कोशिश जारी से रख दिए भाई। यहाँ पर बल्लेबाज की बात करेंगे प्रज्वल मुगल। नीतीश सर मुझे लगता है इनके साथ कैश प्राइज कुछ था 3 छक्के के लिए। जिगर करेंगे यहाँ पर से। तैयार गेंदबाज तो रखा गया। डॉट गेंद मुश्किल बनाएगा भाई। तू शेर है तो मैं भी बब्बर शेर हूं भाई। 9 गेंद 28 की जरूरत है। एक तेरी तो एक मेरी। मेहनत तो करना पड़ता है हर क्षेत्र में, चाहे गेंदबाजी फील्डिंग बैटिंग्स, क्योंकि बेकार पड़े रहने पर लोहे में भी जंग लग जाती है। तो यहां पर एक डॉट गेंद निकलने के साथ साथ है
ओ 9 पर 28 है, कवर के ऊपर से खेला गया पर और एक 4 रन आता हुआ प्रज्वल देखिए लगातार बता रहे भाई यहां से कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान में अभी तक है, आदत है लड़ने की। फील्डर से दूर 1 बाउंस पर रन। अब 8 गेंद के 24 की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है भाई यहां पर से। डीजे मैडी कहां गए, मुझे लगता है डिनर के लिए। कई दिन जिंदगी में रिस्क लेना सीख लो। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लीजिए बहुत बड़ी सफलता आपके लिए इंतजार कर रही है, और ये टोटल अब डरा रही है भाई दोनों टीमों को। 8 गेंद 24 की जरूरत है। यही तो बात बताया कि अगर कोई रास्ता आपको डरा रही है तो समझ लीजिए बड़ी सफलता आपकी इंतजार कर रही है। 8 गेंद 24 की जरूरत है। क्या मजा आता हुआ मैच है। एक तेरी तो एक मेरी, 8 चेंडू अजून 24 धावाची गरज आहे। मैच देखिए रोमांचक स्थिति पर है। ओ यहां पर देखिए और एक डॉट गेंद, लेन पर एक लेन उछाल था, रिप्ले में देख सकते हैं। यहां पर फिर से देखिए ऑफ स्टंप लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए। हाँ बस 7 पर 24 है। क्या बढ़िया है देखिए, साइप्रिल लाइव है, कैमरामैन पूरी टीम। कहते ना किसी को गलत समझने से पहले उसकी हालत को समझने की कोशिश करो। यही बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए। 7 गेंद रहेगी यहां पर से, और जीत के लिए 24 की जरूरत है। 7 गेंद 24 निर्णायक गेंद है भाई यहां पर। अगर यहां आया फटाइट, और देखते हैं कितना रन भागेंगे यहां पर। 1 रन तो भागे हैं, दूसरे के लिए यहां पर नहीं मौका लेना चाहते यहां पर से, भरोसा खुद पर रखना चाहते हैं। 6 गेंद 23 की जरूरत है भाई। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर रहे, तकदीर में जो नहीं उसे फरियाद ना कर रहे, जो होगा वो होकर ही रहेगा। तो कल की फिक्र में आज की हंसी बर्बाद मत कर। और बल्लेबाज ने देखिए वो इरादा दिखाया। 6 गेंद 23 की जरूरत है। छह गेंद 6 गेंद 34 की जरूरत है। क्या मुकाबला बनता हुआ। यही तो बात छेड़े थे भाई, तकदीर बदलती रहती है, आईना वही रहती है, बस तस्वीर बदलती रहती है। और हिम्मत दिखाए बल्लेबाज प्रज्वल मोकाल। देखिए भरोसा क्या करना गैरों पर, जब चलना है खुद के पैरों पर। वही गेंदबाजी में बात करेंगे। कुणाल गावन देखिए 23 रन बचाना है और दूसरी तरफ 23 रन बनाना है। और नियम देखिए बात करेंगे, कंपल्सरी चेसिंग भाई। वाइट का इजाबा एक्स्ट्रा से रन आता हुआ। प्रज्वल मोकाल देखिए यहां से उम्मीद तो जगह है यहाँ पर। अनिकेत मोकाल के आउट होने के बाद दबाव बनाए, तारीफ करना चाहूंगा यहाँ पर से, बोलना था। और टीम है नहीं देखिए ये भी फायदा मिला इन्हें भी। ये भी देखिए ओरेंज से जाकर पनवेल से हर कोने में क्रिकेट खेले हैं, जिसका फायदा। हवा में गेंद है और ये देखिए प्रज्वल मोकाल बड़ा विकेट। देखिए कहते हैं ना मिट्टी से बनती है मटका, और इस वक्त साई टीम को लगा है बड़ा झटका, क्योंकि प्रज्वल मोकाल जिन्होंने उम्मीद जगाई थी भाई, हाँ इनका विकेट गिरने के साथ साथ है। यही तो बात छेड़ा भाई, मिट्टी से बनती है मटका और प्रज्वल नाम का लगा बड़ा झटका। क्या इस झटके से उबर पाएंगे? इसलिए तो कहा जाता है, देखिए हमारे मैनेजमेंट कमेटी देखिए, अलंकार दादा परदेशी साहब लीजिए, हमारे राजेंद्र दादा भगत सर लीजिए, और कहा जाता है ना साहिब, जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है और निभाते ज्यादा है। चाहे समाज क्षेत्र में लीजिए, चाहे टेनिस क्रिकेट की बात कर लीजिए,
चाहे कोई खुशियों की मेला लीजिए, चाहे कोई दुख की बातें लीजिए। प्रशांत माली सर तीसरे अंपायर में इस वक्त देखिए 5 गेंद 22 की जरूरत है। यही तो बात चिड़ा, जिंदगी जीते कम है, जिंदगी जिंदगी नहीं भाई जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है और निभाते ज्यादा है। और इस वक्त क्या साथ निभा पाएंगे बल्लेबाज अशोक, लेकिन अमोल पाटिल ये मुझे अब तक समझ में नहीं आया। बतौर ओपनर उतरे हैं, 5 गेंद खेले हैं, लेकिन अब अमोल तो नॉन स्ट्राइक पर रह जाएंगे। कुल नहीं भाई, अभी वो भी आउट हो चुके होंगे क्योंकि स्ट्राइक नहीं मिल पा रही यहां पर से। इसलिए तो कहा जाता है ना 4 गेंद अब 22 की जरूरत है। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए क्योंकि ये भी एक कहानी है, सफल होकर सुनानी है। और ये चौकी ने मैच में जान डाली है भाई यहां पर। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, ये भी एक कहानी है जो सफल होकर सुनानी है। लेकिन अभी देखिए बात करेंगे, 3 गेंद रह गई। अठारह रनों की जरूरत है। क्या 3 छक्का लगा पाएंगे? क्या ये मोमेंट पैदा कर पाएंगे? नहीं, ये सोचना चाहिए कि भाई 3 छक्के के बारे में मत सोचिए, यहां सोचिए कि अभी मुझे 1 गेंद पर 1 छक्का लगाना है, फिर अगली प्लानिंग वही करनी चाहिए। नहीं, आप देखिए मैच दूर जाता हुआ। अब देखिए 2 गेंद पर 17, ये बड़ा कठिन है 2 पर 17 बनाना। कहा जाता है ना जिंदगी में कभी किसी को दोष मत दीजिए। अच्छे लोग खुशियां लाते हैं, बुरे लोग तजुर्बा देकर जाते हैं। कभी कभी आपको ऐसा हार है ना, ये तजुर्बा देकर जाता है जो आगे की टूर्नामेंट के लिए, आगे की मैच के लिए आपके लिए फायदेमंद साबित हो सकता है। और तजुर्बा ये देकर जाएगा, अनिकेत मुकल के आउट होने के बाद कोई बल्लेबाज के बीच में पार्टनरशिप नहीं बना। इसलिए तो कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। जब ऑस्ट्रेलिया की गोरी गोरी छोरी बना ली थी 338 रन है 30 अक्टूबर दिवाई पाटिल के मैदान के पर, किसी ने सोचा भी नहीं था। उस दिन मैं भी मैच देख रहा था मैदान पर मनुष्य, लेकिन क्या पार्टनरशिप बने थे हरमीत कौर जेमिमा के बीच में। 167 की साझेदारी, और तभी हमने सेमी जीता, फाइनल जीता, तिरंगा लहराया। तभी देखिए नागझरी का एमएलए ट्रॉफी था, बारिश के कारण वो मैच रद्द हुआ और मौका मिला हमें भी सेमीफाइनल मैच वहां देखने का। दिवाई पाटिल के मैदान पर राजेंद्र शर्मा के चोटिल हैं, लेकिन एक संघर्ष इंसान है। थँक्यू। चला लाईनअप करून बाहेर या दादा, सेकंड करायच्या गरज आहे। मैच कौन पण जिंकून दे हारून दे, कहते ना मैच कोई भी जीते कोई भी हारे, दिल मिलना बहुत जरूरी है। अरुणजी कातकरी आपण या, अरुण कातकरी। तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सौरव, मी सह्याद्री सोलरचे मालक सन्माननीय नितीनजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सौरवला देऊन सन्मानित करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच सह्याद्री सोलर, या सोलरचे सर्वे सर्वा समर्थ ट्रॉफी पिरकोन, या ट्रॉफीचे यशस्वी आयोजक नितीनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी यावेळी दिली जाईल। आणि एक समवेत रेडबुल कुमार परदेशांच्या वतीनं व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय सुशांतजी पाटील, अर्थात सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीचे सर्वे सर्वा महेश बालदी साहेबांचे एक जवळचे सहकारी म्हणून त्यांना मानतो। त्यांचं इथे आगमन झालंय।